हाय, मी नीलम. अहो, आपल्या आता सध्या सगळीकडे वृद्धाश्रम, आपले आईवडील, म्हातारे आईवडील, त्यांना कुठे ठेवायचं, काय करायचं, कोण सांभाळतं, नाही सांभाळतं, त्यांच्यासाठी होणारे विविध नियम आणि ते अशा बऱ्याच काही गोष्टी चालू आहेत, नाही का? त्यामुळं आपल्याला अनाथाश्रम किंवा लहान मुलांसाठी असणारा हा शब्द ऐकून अगदीच चांगला माहीत आहे. हो, पण मी आज काहीतरी आपल्याला वेगळंच सांगणार आहे की झाडांचा अनाथाश्रम, वृद्ध झाडांचा अनाथाश्रम. कधी ऐकलंय का आपण? नाही ना? तर मग चला ऐकूया की वृद्ध माणसांप्रमाणेच जुन्या वृक्षांना जगण्याचा हक्क आहे बरं का. आणि त्यामुळे वृद्धाश्रमाच्या धर्तीवर बेवारस झालेल्या झाडांचा पहिला वृक्षांचा अनाथाश्रम साताऱ्यातील आंबवडे गावात साकारतोय. माहिती आहे का तुम्हाला? तर हे माझ्या माहितीप्रमाणे चला सावली पेरूया या असा नारा देत सह्याद्री देवराईच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वृक्ष संगोपनाची चळवळ सयाजी शिंदे यांनी वर्ष 2016मध्ये सुरू केली आणि देशी वृक्षांचे संगोपन करणारी पहिली देवराई दिवांडी येथे स्थापन केली. गेल्या 10 वर्षात देवराईने महाराष्ट्रात विविध ठिकाणी 29 देवराई, 2 वृक्ष बँका, जैवविविधता उद्याने, फुलपाखरू उद्याने व रॉक गार्डन्स लोकसहभागातून उभारले आहेत. सुमारे 6.5 लाख देशी झाडांची लागवड केली आहे. अनाथाश्रमाची संकल्पना हा त्याच्याच पुढचा टप्पा आहे बरं का. तर या सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून हे वृक्षांचाही अनाथाश्रम उभारण्याचा निर्णय झाला आणि त्या पद्धतीनं त्यांनी 21 मार्च या आंतरराष्ट्रीय वनदिनी साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, सयाजी शिंदे, आंबवडेच्या सरपंच शुभांगी संकुडे आणि तिथले सर्व मान्यवर यांच्याबरोबर चर्चा करून त्यांनी तिथे 3 ते 4 दशकांपासूनच्या जुन्या वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा निर्णय घेतला आणि कोरेगाव तालुक्यातील सुमारे 2400 लोकवस्तीच्या आंबवडे गावाने त्यासाठी पुढाकार घेतला आणि गायरानाची 32 एकर जागा वृक्षांचा अनाथाश्रम उभारण्यासाठी देण्यात आली. तर विकास प्रकल्पाच्या नावाखाली अनेक दशकांचे साक्षीदार असलेल्या झाडांची विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी जसे वृद्धाश्रम आहेत तसेच या बेवारस झाडांचे एक शास्त्रीय मार्गाने पुनर्रोपण संवर्धन करण्यास वृक्षांचा अनाथाश्रम उभारण्याची संकल्पना पुढे आली. त्यासाठी सर्वांचा सहभाग आहे आणि त्यामुळे जशी झाडं वाढतील तसं पशुपक्ष्यांचा राबता वाढेल आणि फळांच्या उत्पादनातून ग्रामपंचायतीला सुद्धा उत्पादनाचा नवीन स्रोत निर्माण होईल. तर हे ते नुसतं बोलूनच थांबले नाहीत, तर त्यांनी ती गायरान जागा ताब्यात घेतली. जी काही जुनी झाडं वगैरे इथली आहेत ती अगदी मुळासकट व्यवस्थित उचलावी लागतात. त्यांची मुळं रोपं कशी आहेत काय बघून ती उचलून परत त्याचं पुनर्रोपण करायचं, त्याला व्यवस्थित जगवायचं. अशा पद्धतीनं त्यांनी ऑलरेडी त्यांचं ते कामकाज चालू पण झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 142 झाडांचं पुनर्रोपण त्यांनी गायरानात केलेलं आहे आणि साधारण 450 झाडांचं तिथं पुनर्रोपण होऊ शकेल. त्याच्यामध्ये 30-40 वर्ष जुनी असणारी वडाची झाडं, पिंपरण, करंज, सिसम, उंबर अशी झाडं आहेत आणि अशा पद्धतीनं म्हणजे खरोखरच हे पर्यावरणाच्या दृष्टीनं इतकं चांगलं कार्य करत आहेत. तर अशा कार्याला आपण तर त्यांना तर अनुमोदना तर दिलीच पाहिजे, पण याचं अनुकरण म्हणून आपण सुद्धा सगळ्यांनी मिळून वृक्षप्रेमी बनून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शहरामध्ये, आपल्या गावामध्ये किंवा जिथे कुठे जागा आहे तिथं केलं पाहिजे. आणि आता उन्हाळ्यात तर खास करून जरा त्याच्याकडे लक्ष देणे, त्याला पाणी घालणे याची गरज असते. तर खरोखरच आपण जाता येता आपल्या प्रवासामध्ये आपल्याकडे पाण्याच्या बाटल्या 4-6 एक्स्ट्रा बाटल्या घेऊन रस्त्यात अशी कुठे झाडे दिसतील काय होईल, आपण अंतर्भागातून कुठून जात असोल गावात तिथे जरूर आपण पाणी घालावं. वृक्ष कुठे लावणं शक्य असेल तर लावावं आणि एकूणच पर्यावरण जेव्हा सुधरेल तेव्हा हा काही निसर्ग सगळा बदलत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे ज्या काय आपल्याला होणारे रोगराई आहे किंवा बऱ्याच गोष्टी घडत आहेत की ज्या घडू नयेत
तर त्या सगळ्या गोष्टी ग्लोबल दृष्टीनं जर व्हायचं असेल तर त्याच्यामध्ये सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे. आणि आपण आजच हा व्हिडिओ बघितल्यानंतर असा संकल्प करूया की मी एक तरी झाड जगवेन आणि एका तरी झाडाला पाणी घालेन. तुम्हाला हा विषय आवडला का बघा. आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ आपल्या सगळ्या वृक्षप्रेमींच्या मध्ये किंवा ज्यांना त्याची आवड नाही अशांमध्ये निर्माण करण्यासाठी शेअर करा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.